एक हस्तांदोलन आणि चर्चेंना उधाण. खऱ्या अर्थानं हे हस्तांदोलन जे झालं ते धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये झालं. आणि ज्या पद्धतीची मोकळी चर्चा धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे मध्ये झालेली पाहिली की अनेकाच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. कारण की आम्हाला अपेक्षित आहे की जेव्हा तुम्ही विधानं देता, तुम्ही एकमेकाच्या विरोधात भूमिका घेता, एकमेकाची जी परिस्थिती मांडता, तर खऱ्या अर्थानं तुमच्यातलं तो वैर हे कायमस्वरूपी असावं. आणि ह्या वैरामुळे तुम्ही एकमेकाचे तोंड सुद्धा पाहू नयेत. परंतु तशी काही परिस्थिती राजकारणात नसते हे लोक विसरून जातात. आणि ज्या पद्धतीने सर्वसामान्य कार्यकर्ते एकमेकाच्या संदर्भात ज्या पद्धतीच्या भूमिका घेतात त्याचीच परिणिती या लोकांच्या डोक्यात दृढ होते. आणि त्याच परिस्थितीत नेतेही वागत असतील असा कयास लावला जातो. पण वास्तविक स्वरूपात ही सगळी परिस्थिती ही वेगळी असते. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नाही, कोणीच कोणाचा मित्र नाही. नेहमीच परिस्थितीजन्य परिस्थितीवरच या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात हे लोक विसरतात. आणि नेमकी इथंच गोची होते. काल एका माध्यमाने धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे मध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याची भूमिका मांडली. आणि डीपीडीसीची मीटिंग संपल्यानंतर हा प्रकार झालाय असा प्रकार उघडकीस आला. वास्तविक स्वरूपात ह्याच्यातलं सत्य किती आणि लोकांना भरकवण्यासाठी किती मांडण्यात आलंय हा आता कळीचा मुद्दा आहे. आणि वास्तविक स्वरूपात अशाच पद्धतीच्या भूमिका मांडून खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्यातल्या भावनिक लोकांना भावनिक करून सामाजिक परिस्थिती चिघाडण्यात आली. याच्यात नेहमीच मीडिया हे तेल टाकण्याचं काम करत आलंय. आणि ज्या पद्धतीचं तेल लावून आजपर्यंत सगळ्या जिल्ह्याची परिस्थिती विल्हेवाट लावली आणि आपली मात्र शिदोरी, आपली जी भाकरी आहे ती भाजण्याचा प्रयत्न या मीडियाने नेहमी केलाय. परंतु याच मीडियाची जी वास्तविक परिस्थिती आहे ती परिस्थितीच मांडण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. बीड जिल्ह्यातील डीपीडीसीची मीटिंग आणि पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचा दौरा चांगलाच गाजला. कारण की दादांनी जे जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्णपणे साकारण्यासाठी आणि त्यांचे आढावे घेण्यासाठी सुनेत्राताई बीड जिल्ह्यामध्ये आल्या होत्या. आणि मराठवाड्याच्या भूमीतली कन्या म्हणजे धाराशिवची कन्या आणि बीड बद्दलचं ममत्व या दोन भावना सुनेत्राताईंच्या मनात होत्या. आणि ज्या पद्धतीनं दादांनी बारामतीचा वसा घेऊन या बीड जिल्ह्याची परिस्थिती बदलण्याचा संकल्प बांधला, त्याची कशा पद्धतीने परिपूर्तता करता येईल याच्यासाठी अनेक विकास कामांचा आढावा या दौऱ्यामध्ये घेण्यात आला. कंकालेश्वर मंदिर असेल, परळी वैजनाथ मंदिर असेल किंवा रेल्वे प्रकल्पासाठी वेगळ्या पद्धतीच्या भूमिका असतील किंवा मग जिल्ह्यातल्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडांगण असेल, तारांगण असेल, अशा अनेक बाबीवर चर्चा झाल्या. पण या चर्चा होत असताना ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आजच्या वलयामध्ये ज्यांचं एक वेगळं स्थान आहे असे धनंजय मुंडे या सगळ्या भूमिकेत वलयांकित परिस्थितीत होते. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं ज्या पद्धतीनं परिस्थिती मांडता येईल ती परिस्थिती मांडण्यासाठी या डीपीडीसीच्या बैठकीत आला होते. तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. आता मागच्या संतोष देशमुख आणि विलास गुले हे दोन प्रकरण झाल्यानंतर ज्या पद्धतीनं बीडची परिस्थिती झाली आणि ज्या परिस्थितीत बीड जिल्हा होरपळतोय तीच परिस्थिती आता या भेटीनंतर होईल अशा अनेकांना अपेक्षा होत्या. एकमेकांच्याकडे ज्या पद्धतीनं द्वेषभाव नजरेने पाहून एकमेकाला कानाडोळा करतील अशा सगळ्यांच्या ध्यानीमनी होतं. पण घडलं उलटच. जेव्हा सुनेत्राताई पवार या येणार म्हणून त्या लॉबीमध्ये हे दोघंही त्या ठिकाणी होते आणि त्याच्यासोबत एक महत्वपूर्ण राष्ट्रवादीचे नेते जे कल्याण आखाडे सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि त्या लॉबीमध्ये जेव्हा हे दोघं एकमेकाच्या समोर आले तेव्हा ते एकमेकाला बघून हसले आणि काही वेळेस थट्टा मस्करीच्या चर्चा दोघांच्या मध्ये रंगल्या आणि नंतर आपल्या आपल्या परिस्थितीने दोघंही निघून गेले. परंतु या थट्टा मस्करीच्या ज्या चर्चा आहेत, एकमेकांची जी बोलणी आहे तीच बोलणी या मीडियाने टिपली
आणि त्याचा कयास उलटा लावला. आता हा कयास कशासाठी लावण्यात आला, ही नेमकी प्रक्रिया काय, आणि जी परिस्थिती विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मांडण्यात आली, ती विश्वसनीय सूत्र कोण आहेत? कारण की ही जर भूमिका घडली असती आणि या पद्धतीच्या जर परिस्थिती झाल्या असत्या, निश्चित संदीप क्षीरसागरांनी या भूमिकेला कुठं ना कुठेतरी पटलावर घेतलं असतं. कारण की बीडमध्ये एकच राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचा आमदार आणि एकच खासदार आहे, आणि दोघांची भूमिका आपल्या आपल्या परीनं या आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी अनेक परिस्थित्या मांडणं गरजेचं आहे. मग हे दोघंही असताना मग ज्यावेळेस संदीप क्षीरसागरांनी मीडियाला बाईट दिल्या, तर या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने त्यांनी मांडल्या आणि ज्या पद्धतीने बीड मतदारसंघाचा विषय ताईंनी हातावर घेतला आणि त्याच्यातले अनेक प्रश्न त्यांनी समोर घेतले, परंतु या संदर्भातली चर्चा किंवा या पद्धतीचा काही दुजाभाव हे राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून किंवा पालकमंत्र्यांकडून काही केला आहे अशी काही भूमिका मांडली गेलेली नाही. यावरूनच लक्षात येतं की सगळं व्यवस्थित झालं. पण म्हणतात ना, सगळं जर व्यवस्थित झालं असताना त्याच्यात मिठाचा खडा कसा टाकायचा, आणि विशेष करून ही जी बातमी पसरवण्याचा प्रयत्न झाला, ती बातमी पसरवण्याचं काम सुद्धा पवार यांच्याकडूनच झालेलं आहे. पवार समूहाची जो साम आणि सकाळ डिजिटल मीडिया या माध्यमातून यांनी या पद्धतीची परिस्थिती मांडली. नेमकं बीड जिल्ह्याला चांगल्या पद्धतीचं दिवस येऊ नये अशीच भूमिका या मीडिया समूहाची आहे का? खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने यांनी या दृष्टिक्षेपात ज्या पद्धतीची आरेरावीची भाषा आणि ज्या पद्धतीच्या निधी वाटपापासून झालेला हा उद्रेक जो मांडण्याचा प्रयोग केला ना, हेच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये चिघळण्याची खरी परिस्थिती. आज वास्तविक स्वरूपात जरी भूमिका वेगवेगळ्या असतील, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतील, आरोप प्रत्यारोपांची फायली झाडत असतील, पण राजकारणी एवढे कमकुवत मनाचे किंवा इतक्या संकुचित मनाचे नसतात जे कार्यकर्त्यांच्या स्वरूपात मांडलं जात. शेवटी राजकारणाचे दुकानं दोघांनाही चालवायची आहेत. दोघांनाही आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या पक्षाची वाढ करायची, आपल्या आपल्या पद्धतीने आपले मुद्दे मांडायचे. आणि हे मुद्दे मांडत असताना भलेही समोरासमोर अनेक घटना जरी अशा पद्धतीने विरोधाभासाच्या असतील, तरी भेटल्यानंतर ती खुन्नस काढणं हे राजकारण्यांनी कधीच केलं नाही. याची अनेक उदाहरणं आहेत आणि उदाहरणं देऊन त्या उदाहरणाची तुलना करणं माझी इच्छा नाही. परंतु वास्तविक परिस्थितीत राजकारणाची परिस्थिती पाहिली तर नेते हे कधीही एकमेकाच्या अंगावर जाऊन एकमेकाची परिस्थिती उधळण्याचा प्रयत्न करत नाही. काही ठिकाणी भावनेचा उद्रेक झाल्यानंतर अशा प्रकारच्या परिस्थित्या घडतात. पण या परिस्थितीमध्ये तर तुम्हाला अशा पद्धतीनं या डीपीडीसी सारख्या महत्वपूर्ण मीटिंगमध्ये असे काही प्रयास आणि असे काही कयास लावणं योग्य नाही. आणि आज ज्या पद्धतीने ही परिस्थिती ज्या खेळीमेळीच्या वातावरणात निर्माण झाली आणि ज्या परिस्थितीने या जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेत प्रत्येक गोष्ट सुनेत्राताई या निकषाने आणि परिस्थितीने जोडत होत्या, ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना फायलीवर घेत होत्या, ज्या पद्धतीने जिल्ह्याची परिस्थिती आणि शहराचा विकास हा मुद्दा डोक्यात होता, परंतु याचा वगळ देऊन ज्या पद्धतीचे द्वंद्व निर्माण करण्याची भूमिका या समूहानं केली आहे ना, ती खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याच्या विकासासाठी खूप मोठा खोडा आहे. आजपर्यंत हेच आलं आणि आजपर्यंत हेच झालं. काही लोकांनी आपल्या मतलबासाठी आपल्या परिस्थिती शेकण्यासाठी अशाच काड्या लावल्या आणि ह्या काड्यावर खूप जणांनी हात आपले चांगले शिकून घेतले. तर परिस्थिती नसताना सुद्धा आपली परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण वास्तविक स्वरूपात जी परिस्थिती सर्वसामान्याची अडगणीची झाली आणि ज्या पद्धतीचे विषाचे बीज या समाजात पेरण्यात आले ना, ते पेरण्याची मुख्य भूमिका अशाच माध्यमांकडून करण्यात आलेली. त्यामुळं ही जी सूत्र आणि ही जी बातम्या आहेत त्या वेगळ्या अँगलनं मांडून खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये असे द्वंद्व निर्माण करणं हीच पत्रकारितेचा मूळ धर्म आहे का, हे विचारण्याची गरज पडली. आज ज्या पद्धतीने विकास आराखड्यामध्ये अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत, अनेक विषय हे चर्चेला येणं गरजेचं आहे, परंतु माध्यम त्या गोष्टीकडे बघत नाहीत. माध्यम आजही त्याच फॉर्म्युल्यावर चालतात
की माणसाला कुत्रा चावला ही बातमी होत नाही, तर कुत्र्याला माणूस चावला ही बातमी होते. मग ही बातमी सनसनाटी, ही जी खळबळ माजवायची, या पद्धतीची भूमिका मांडायची आणि या पद्धतीच्या भूमिका मांडून खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीनं विकोपाला न्यायची, याचा तर हा प्रयास आहे का? आता हाच प्रश्न सगळ्यासमोर गोंधळू लागलाय. आणि ज्या पद्धतीनं एक चांगल्या भावनेने दोघांनी एकमेकाशी ज्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, एकमेकाच्या मनातली जी काही भूमिका आहे, कारण की शेवटी चर्चा ही सगळ्या गोष्टींची उकल असते आणि या उकलीमुळे अनेक प्रश्न निवारण होतात. आणि या सगळ्या गोष्टी निवारण झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या खेळीमेळीच्या वातावरणात हे सगळा दौरा पूर्ण करण्यात आला ना, हेच बहुतेक त्या भूमिका काही जणांना पटल्या नाहीत. त्यामुळं अशा परिस्थिती मांडून पुन्हा माथी भडकवण्याची, पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये द्वंद्व निर्माण करण्याची आणि कार्यकर्त्यांमधला जो संभ्रम आहे तो दाबण्याचा प्रयत्न निश्चित झालाय का, हाच प्रश्न आता खऱ्या अर्थानं आहे. कारण की ही सगळी गोष्ट झाल्यानंतर आणि ह्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर सहज कल्याण काका आखाडे यांच्याशी कानोसा घेतला आणि कल्याण काका आखाडेंनी ज्या पद्धतीच्या भूमिका दाखवल्या, की सांगितलं की ज्या पद्धतीच्या एकमेकाच्या मनमोकळ्या गप्पा या दोघांनी केल्या ना, त्यामुळं खरंच त्या बैठकीत, या दौऱ्यामध्ये एक वेगळी सूत्र आणि एक वेगळा संदेश जाण्याची भूमिका होती. खऱ्या अर्थानं हीच कार्यकर्त्यांनी आता विचार करणं गरजेचं आहे. सर्वसामान्य आणि भावनिक लोकांनी या गोष्टीचा वसा घ्यावा आणि जरी आपण या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मुद्द्यावर जरी भांडत असू, शेवटी जो भूमिका आहे ती विकासाची असावी. एकमेकाची पाय खेचण्याची किंवा एकमेकाला डॉमिनेट करण्यासाठी, षडयंत्र करून सामाजिक परिस्थिती चिघळण्यासाठी वेगळी दिशा नसावी. एवढंच. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या काय भूमिका आहेत त्या निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.